नमस्कार, मी निरंजन. काल सकाळी पहाटे 2 वाजता लंडनमध्ये राहणारे सुप्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील हे काल मुंबई एअरपोर्टवरती पहाटे 2 वाजता पोहोचले आणि लंडनहून ते भारतामध्ये परत येत होते. ते मूळचे जळगावचे आहेत. तर जळगावला जाण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी असेल, जे काही पर्पज असेल, ते काल पहाटे 2 वाजता मुंबई एअरपोर्टवरती उतरले. मुंबई एअरपोर्टवरती उतरल्यानंतर ते ब्रिटिश नागरिक असल्यामुळे 2 प्रकारच्या इमिग्रेशनला लाईन असतात, म्हणजे भारतात येण्यासाठी. त्या 2 लाईनपैकी एक लाईन असते फॉरेन नॅशनलसाठीची, परदेशी नागरिकांसाठी, आणि एक भारतीय नागरिकांसाठी. तर परदेशी नागरिकांच्या लाईनमध्ये उभं राहून त्या फॉरेन नॅशनल्सच्या इमिग्रेशन काउंटरवरून ते मुंबईमध्ये आले आणि त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता प्रश्न याच्यातला हा आहे की सर्वात पहिले मुंबई पोलिसांना काही डॉक्टर संग्राम पाटील यांनी कळवलं नव्हतं की मी येणार आहे. त्यांनी काही भारत सरकारला कळवलं नव्हतं की मी येणार आहे. त्या इमिग्रेशनच्या लाईनमधून ते ज्या वेळेला आले आणि बाहेर पडल्याबरोबर त्यांना मुंबई क्राईम ब्रँचच्या लोकांनी ताब्यात घेतलं, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला. आता मुंबई पोलिसांना हे कसं माहिती होतं की ते येणार आहेत? याचा अर्थ मुंबई पोलिसांतर्फे लंडनमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश नागरिक असणाऱ्या डॉक्टर संग्राम पाटील यांचा फोन किंवा त्यांचा ईमेल किंवा त्यांची सोशल मीडिया अकाउंट्स ही ट्रॅक केली जात होती का, हॅक केली होती का, हे त्यांना कसं समजलं? हा यातला पहिला भाग. दुसरा भाग, इमिग्रेशन काउंटरवरती एक लिस्ट पण दिलेली असते भारत सरकारतर्फे की या नावाची लोक जर भारतामध्ये आली तर काय करायचं, त्यांना सेपरेट करायचं, त्यांना पोलिसांना कळवायचं. यापैकी काही घडलं का? हे करताना त्यांना ताब्यात घ्या असा मुंबई पोलिसांकडे काही लेखी आदेश होता का की यांना ताब्यात घ्या? पण असा कुठलाही आदेश नाही. क्राईम ब्रँचने त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पहाटे 2 वाजता त्यांना युनिट 3ला घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरू केली. आता असं सांगितलं गेलं नंतर, त्यांना सोडल्यानंतर, की 18 डिसेंबरला त्यांच्या विरोधामध्ये निखिल भामरे म्हणून कोणीतरी, भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडिया कोऑर्डिनेटर आहे, त्यांनी एक पोलीस तक्रार केलेली होती. 12-13 तारखेच्या आसपास संग्राम पाटील यांनी एक फेसबुकवरती काहीतरी पोस्ट केली होती. त्या पोस्टच्या संदर्भामध्ये एका कुठल्या तरी वेगळ्याच माहितीही नसलेल्या राजकीय पक्षाच्या पोस्टशी कनेक्ट करून संग्राम पाटील यांच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली होती. आणि त्या पोलीस कंप्लेंटच्या आधारे, आणि त्यात असं म्हटलेलं होतं की संग्राम पाटील यांनी फेसबुकवरती पोस्ट करत असताना, सोशल मीडियावरती संवाद करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, त्यांची विचारधारा वगैरे यावरती टीका केली आणि त्याच्यातून त्यांना द्वेष पसरवायचा होता वगैरे वगैरे वगैरे. आता मुळामध्ये हे या एका FIR वरून सोशल मीडियावरती पोस्ट करणं किंवा एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावरती टीका करणं, मग तो कोणी का नेता असेना, तो नॉन बायोलॉजिकल प्राणी असेल किंवा तडीपार असेल किंवा 35 पुरणपोळ्या खाणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल किंवा जळगावचा केळीवाला असेल, यांच्यावरती टीका करणं हे संग्राम पाटील यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतं की नाही, भारतीय कायद्याप्रमाणे सुद्धा. तर टीका करणं हे भारतीय कायद्याप्रमाणे बसतं. ते काही संग्राम पाटील कधीही आजपर्यंत त्यांच्या युट्यूबचे व्हिडिओ असतील, फेसबुकच्या पोस्ट असतील, इतर असतील, त्यांनी काही कधी धार्मिक दंगल करा आणि काय कत्लेआम करा किंवा कोणाला मारून टाकलं तर इतकं इतकं बक्षीस जाहीर करतो वगैरे, हे जे धर्मसंसदमध्ये घडलं हरिद्वारला, तशा प्रकारचं काही ते वक्तव्य करतात का? तशा प्रकारचं त्यांनी कधीही वक्तव्य करत नाहीत. हिंसेला प्रोत्साहन देणार. टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो त्यांनी केला.
तर तेवढ्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो. म्हणजे मुळामध्ये अशा प्रकारचा FIR नोंदवून घेतला जातो. हेच पहिले आक्षेपार्ह. त्या माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पायमल्ली करून त्या माणसाच्या विरोधामध्ये एक FIR दाखल करून घेतला जातो. आणि त्या FIR दाखल केल्यानंतर त्यांना पोलीस प्रत्यक्ष ताब्यात घेतात. म्हणजे हे दिसतंय डोळ्याला की ते फॉरेन नॅशनल्सच्या इमिग्रेशन लाईनवरून, इमिग्रेशन काउंटरवरून आलेत. तर परदेशी नागरिकाला भारतीय पोलीस ताब्यात घेऊ शकतात का असं? तर त्यासाठीचे काही नियम आणि कायदे आहेत ना, त्याचे काही आंतरराष्ट्रीय करार आहेत. भारत व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन काउन्सिलर रिलेशन्स या कराराचा सिग्नेटरी आहे. भारत त्याच्यावर सही केलेली आहे. त्यामुळे असं जर असेल तर ब्रिटिश काउन्सुलेटला यांनी कळवलं होतं का ताब्यात घेण्याच्या पूर्वी? ताब्यात घेतल्यानंतर कळवलं का? ब्रिटिश काउन्सुलेटनी काउन्सिलर ऍक्सेस येईपर्यंत खरं तर संग्राम पाटील यांना एक शब्द विचारू शकत नाहीत. त्या काउन्सिलर ऍक्सेसच्या प्रेझेन्समध्ये, त्याच्या हजेरीमध्येच काहीतरी प्रश्न विचारू शकता. पण हे काहीही बहुतेक न करता, कारण काउन्सिलर ऍक्सेस आलाच नव्हता, नाही तर आला असता काउन्सिलेट कडून, पण तो आला नाही. आणि तो आलेला नसताना यांची चौकशी केली गेली. यांना हे विचारलं गेलं, यांनी जेव्हा पासपोर्ट दाखवला की मी ब्रिटिश नागरिक आहे, तेव्हा म्हणे त्या पोलिसांना आश्चर्य वाटलं की आता आपण काय करायचं. आणि मग कारण मी संग्राम पाटलांशी बोललो, माझे ते चांगले मित्र आहेत, जुने मित्र आहेत, तर मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं तो पासपोर्ट दाखवल्यानंतर त्यांना समजेच ना की आता काय करायचं. तो टेबलवरती तिथंच समोर ठेवलेला होता. आणि मग त्यांना विचारलेले सगळे प्रश्न हे अशाच पद्धतीचे होते की तुम्हाला पासपोर्ट किती तारखेला मिळाला, तुम्ही फेसबुकवरती पोस्ट किती तारखेला केली. आता मुळामध्ये ते फॉरेन नॅशनलच्या इमिग्रेशन मधून आलेत एवढं तर बघायला पाहिजे होतं ना. भारतीय नागरिक त्या लाईन मधून इमिग्रेशन करून येऊच शकत नाही, तरीही हे केलं. त्याच्यानंतर पहाटे 2 वाजेपासून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बसवून ठेवलं. हे सर्व या जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या आंतरराष्ट्रीय कराराचा भंग आहे आणि आपण हा भंग करतो आहोत याचंही भान नाही पोलीस अधिकाऱ्यांना. आणि हे याचा क्लिअर कट अर्थ काय आहे की हे फक्त आणि फक्त राजकीय दबावामुळे हे संग्राम पाटलांची हॅरॅसमेंट झाली, त्यांची जी काही छळवणूक झाली. म्हणजे त्यांना रात्री 2 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे बसवून ठेवणं, हाच मुळामध्ये 15 तास, हाच त्यांचा छळ आहे, हाच त्यांचा मानसिक छळ आहे, हा त्यांना बदनाम करण्याचं सुद्धा कारस्थान आहे. हे सगळं केलं गेलं राजकीय दबावामुळे. पोलीस अधिकाऱ्यांना निदान त्यांची नोकरी कशी टिकेल याची तरी त्यांनी काळजी केली पाहिजे, याची पण काही काळजी करत नाहीत. हे सगळं जे होत असतं, या सगळ्या घटनांची नोंद तो देश म्हणजे आता ब्रिटिश काउन्सुलेट त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या घटनेची नोंद करेल. भारताच्या परराष्ट्र मंत्र्याकडे याच्याकडे एक्सप्लेनेशन मागेल. याचं एक्सप्लेनेशन भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना द्यावं लागेल, कारण या आंतरराष्ट्रीय कराराचा भंग केलेला आहे. आणि मुळामध्येच जगातल्या सर्वात मोठ्या म्हटल्या जाणाऱ्या या अलेजेडली असलेल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला हे अत्यंत निंदनीय काळीमा फासणारं ही घटना आहे. याच्या व्यतिरिक्त हे एक ICCPR नावाचा एक करार आहे, इंटरनॅशनल कॉव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स. या कायद्याच्या, या कराराच्या कलम 9 प्रमाणे मनमानी अटक करणं किंवा ताब्यात घेणं हा मानवी हक्कांचा भंग आहे. हा सुद्धा या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी केला. आता कोणाच्या दबावाखाली केला हे त्यांना सांगावं लागेल. मग ते गृहमंत्र्याच्या दबावाखाली केला, गृह सचिवाच्या दबावाखाली केला, भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या दबावाखाली केला, हे कोणाच्या दबावाखाली केलं हे सांगणं तर भाग आलं ना आता, कारण हे सगळं होणार पुढचं. बरं, ही सगळी तासनतास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून द्यावं लागतं. याचा अर्थ पोलीस खातं हे कबूल करतंय की त्यांना ताब्यात घेण्यासाठीचा कुठलाही कायदेशीर अधिकार नव्हता.
कारण त्यांना सोडून दिलं हे सगळं झाल्यानंतर. आणि मग ही ही हे सगळा फार्स हा जो सगळा प्रकार केला, नामुष्की, देशावर नामुष्की ओढवणारा, हा कशासाठी केला? फक्त राजकीय दबावापोटी केला. आणि याच्यामुळे आपण काय काय गमावलं, इब्रत, देशाची इब्रत गमावली. हा हा विषय वाढणार. कारण कोविडच्या काळामध्ये डॉक्टर संग्राम पाटील यांनी जे अभूतपूर्व लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे ते पहिल्यांदा खूप पॉप्युलर झाले. म्हणजे त्या आधी पण होते आणि एक अत्यंत नावाजलेले डॉक्टर म्हणून लंडनमध्ये आहेत, पण त्यानंतर ते जास्त इथं भारतामध्ये सुद्धा पॉप्युलर झाले. कारण भारतीयांना सोप्या शब्दात समजेल अशा पद्धतीने ते कोविडचा धोका काय हे सांगत होते, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, सरकारने काय करायला हवं आणि काय करत नाहीये हे सांगत होते. पण याच्यामुळे या सगळ्या बिंडोक भक्त संप्रदायाचा याच्यावरती सगळा राग झाला. हे सगळं होत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुळातच जगामध्ये भारताचे मित्र राष्ट्र कमी होत चाललेत. रोज मित्र राष्ट्रांच्या संख्येमध्ये कमी होते आहे. कालपर्यंत 2014 पर्यंत असलेले भारताचे मित्र देश आता भारताचे मित्र राहिलेले नाहीत. मित्र मित्र म्हणून ज्यांना खूप मिठ्या मारल्या त्यांनी भारतीय नागरिकांना हातापायात बेड्या घालून परत पाठवलं. सौदी अरेबियासारख्या मित्र राष्ट्रांनी 46,000 भारतीय परत पाठवले. ते सगळे डिटेल आकडेवारी दाखवणारा एक भाग मी केला होता. गेल्या 5 वर्षात 46,000 परत पाठवून दिले. तर मित्र राष्ट्र कमी होत आहेत. ऑपरेशन सिंदूर सारख्या वेळेला जगातला एकही देश भारताच्या बाजूने उभा राहत नाही. एकही देश. भारताला समर्थन केलं तालिबाननी. तालिबान हा देश नाहीये, अफगाणिस्तान हा देश आहे. आणि तालिबान हा त्या देशाचा राज्यकर्ता म्हणून अजूनपर्यंत जगाची त्याला मान्यता नाही. आजही तालिबान ही अतिरेकी संघटना म्हटली जाते. तर या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं समर्थन एका अतिरेकी संघटनेने केलं, आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनेने. हे सगळं बघा. मित्र राष्ट्रांची संख्या कमी होत असताना एका ब्रिटिश नागरिकाबरोबर भारत असा व्यवहार करतोय. आणि याच्यामधून म्हणजे कदाचित संग्राम पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यावरच कोणावर तरी गोळीबार करायचा असेल सरकारला, की ब्रिटिश नागरिकाबरोबर आम्ही असं करू शकतो, तर तुमची काय कथा, हे सांगायचं आहे का सरकारला? असं जर सरकारला सांगायचं असेल तर अशा धमक्यांना घाबरत नाही या देशातली लोक. या देशातली लोक जगावरती सूर्य मावळत नाही अशा साम्राज्याच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि हा देश स्वतंत्र केला इंग्रजांच्या विरोधात. या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला. त्यामुळे अशा धमक्यांना, अशा पद्धतीने भय निर्माण करणाऱ्या गोष्टींना या देशातले सत्यवचनी नागरिक, खरं बोलणारे, निर्भय बोलणारे पणे आणि महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरा मानणारे, या देशाचं संविधान मानणारी लोक अजिबात अशा गोष्टींना भीक घालणार नाहीत. हे सर्वात महत्वाचं. त्यामुळे असल्या प्रकारे तुम्ही जर का या देशातल्या संविधानाच्या मर्यादा पाळणार नसाल आणि तुम्हाला जर लोकशाहीचा अंत आणायचा असेल तर ती लोकशाही जिवंत राहावी, तुम्ही अंतासाठी प्रयत्न करा, आम्ही ती जिवंत राहावी म्हणून प्रयत्न करत राहू. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. हा फक्त एक इशारा आहे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नागरिकांना दिलेला, की सरकारने या देशातल्या नागरिकांच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलेलं आहे. हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे. याचा प्रतिकार तुम्ही करणार की नाही? या महाराष्ट्राचं पाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जन्माला घातलं
ते पाणी आज जिवंत आहे का नाही, आणि ते जिवंत असेल तर ते दाखवणार की नाही, एवढाच फक्त प्रश्न उरतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करून सांगा. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.